नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टानं अंतरिम स्थगिती दिलेली आहे। केंद्र सरकारनं 7 दिवसात उत्तर द्यावं असं कोर्टानं सांगितलंय। केंद्र सरकारनं परिस्थिती जैसे थे ठेवण्यास सांगितलेलं आहे। से सरकार कार्रवाई करने को स्वतंत्र है और जो संशोधित कानून है उस पर किसी भी तरह का अंतरिम आदेश नहीं है और अगली तारीख तक भारत सरकार को अपना जवाब और उनको जो भी डॉक्यूमेंट्स देने हैं वो देने होंगे और उसके बाद उनको रिज्वाइंडर का जो पिटिशनर्स है उनको मौका दिया गया है। साथ ही साथ जो स्टेट गवर्नमेंट्स हैं वो भी अपना रिस्पॉन्स देंगे और ये कहा गया है कि अगली तारीख पर सुनवाई इस पूरे मामले की जारी होगी। तो माननीय सर्वोच्च न्यायालय को जो रेस्पोंडेंट्स यानी कि भारत सरकार ने कहा कि हम डे टू डे सुनवाई के लिए तैयार हैं। आप पूरे मामले को, चूंकि यह पार्लियामेंट का कानून है, पार्लियामेंट के कानून को आप इस तरह से स्टे नहीं कर सकते हैं और माननीय सर्वोच्च न्यायालय ने सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया के बात को माना है और उन्होंने संशोधन को स्टे नहीं किया है। सिर्फ उन्होंने उनके 2 पॉइंट पे सॉलिसिटर जनरल के बात को रिकॉर्ड पे लेकर के और अगली तारीख 5 मई मुकर्रर कर दिया है और 5 मई से इस मामले की सुनवाई शुरू हो जाएगी। सर, यथास्थिति की बात कही, यथास्थिति को कैसे लिया जाए? नहीं, यथास्थिति मैंने आपको बताया कि 2 मुद्दों पर कि जो काउंसिल में और बोर्ड में अपॉइंटमेंट का जो मामला है वो अगली तारीख तक जो स्टेटमेंट सॉलिसिटर जनरल ने दिया है कि कोई अपॉइंटमेंट नहीं होगा और दूसरा जो है वक्फ व यूजर, तो माननीय सर्वोच्च न्यायालय ने अपने आदेश में लिखा है कि जो रजिस्टर्ड हैं और गैजेटेड हैं उसको गवर्नमेंट डी नोटिफाई नहीं करेगी अगले आदेश तक। सर, आप कौन से वक्फ बाय यूजर को डिनोटिफाई नहीं करेगी ना? मतलब नहीं, वक्फ बाय नहीं, सिर्फ वही जो रजिस्टर्ड एंड गैजेटेड हैं। सर, ये कोर्ट हाँ बिल्कुल, ये ऑर्डर शीट में है। जो रजिस्टर्ड नहीं है, जो गैजेटेड नहीं है, उसको सरकार संशोधन कानून के हिसाब से डी नोटिफाई कर सकती है। सर, आप किसके लिए अपीयर हुए थे? मैं हिंदू सेना और हिंदू महासभा 2 हमारे एप्लीकेंट्स हैं, उनकी तरफ से मैं संशोधन के समर्थन में हाजिर हुआ। नाम बता दीजिए सर। वरुण कुमार सिन्हा, विष्णु गुप्ता के लिए और एक पवन अग्रवाल है उनके लिए, सतीश अग्रवाल। नहीं, आज की सुनवाई पूरी हो गई, अगली तारीख 5 मई की मुकर्रर हुई है। धन्यवाद। तर पुढची तारीख 5 मेची दिलेली आहे आणि केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर देण्याचे आदेश कोर्टानं दिलेले आहेत। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, नव्या वक्फ कायद्यातील 2 कलमांना सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे। केंद्र सरकारनं 7 दिवसात उत्तर द्यावं असं कोर्टानं सांगितलेलं आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सोमेश, पहिला प्रश्न हाच की ती 2 कलमं कोणती ज्याला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे? नक्कीच आपल्याला पहिल्यांदा एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की जनरली कुठल्याही कायद्यावर स्थगिती दिली जात नाही किंवा कायद्याच्या कलमावरही स्थगिती दिली जात नाही। त्याचं कारण असं असतं की कायदा तयार करणं याला लेजिस्लेटिव्ह पॉवर म्हणतात, ज्याला विधायी शक्ती आहे। कायदा एकतर घटनात्मक दृष्ट्या अवैध ठरतो किंवा तो वैध ठरतो। कायद्यावरती स्थगिती कधीच देता येत नाही। स्थगिती एक्झिक्युटिव्ह अधिकारांवर दिली जाते, ज्याला आपण प्रशासकीय अधिकार म्हणतो, जे कार्यपालिकेचे असतात, आणि विधिमंडळाचे जे अधिकार असतात त्या अधिकारांवर स्थगिती नाही देता येत, तर ते राज्यघटनेच्या विरोधाभासी आहेत असा जर निष्कर्ष निघाला तर थेट कायदा अवैध ठरतो, त्यावर स्थगिती येत नाही। त्यामुळे आपल्याला एक टेक्निकली गोष्ट समजून घ्यावी लागेल की कायद्यावर, वक्फच्या कायद्यावर कोणत्याही प्रकारची अंतरिम स्थगिती किंवा स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नाहीये। मुद्दा आहे तो केंद्र सरकारने असं म्हटलं की आम्हाला 7 दिवसांचा कालावधी हवा आहे आमचं म्हणणं मांडण्यासाठी। त्यावेळी केंद्र सरकारच्या वकिलांना सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की आम्ही 7 दिवसांचा कालावधी तुम्हाला देतो तुमचं म्हणणं मांडण्यासाठी। त्या दरम्यानच्या काळात तुम्ही आम्हाला अश्युरन्स देताय स्वतःहून केंद्र सरकार म्हणते की वक्फ बोर्डांवर आणि वक्फ परिषदेवर आम्ही नवे अधिकारी नियुक्त करणार नाही। त्यावेळी एक टेक्निकल प्रश्न हा देखील उपस्थित झाला की केंद्र सरकारचे वकील असं म्हणाले की वक्फ बोर्डावरती कोणाला तरी नियुक्त करणं हा राज्य सरकारचा अधिकार आहे। कलेक्टरनी एखादी लँड डिनोटिफाय करणं हा राज्य सरकारचा अधिकार आहे। आज सर्वोच्च न्यायालयासमोर सगळे राज्य सरकारचे प्रतिनिधी उपस्थित नाहीयेत, तर त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने आम्ही अश्युरन्स कसा काय देऊ? पण तरी देखील कोर्ट म्हणाले की तुम्ही अश्युरन्स देताय तर आम्ही रेकॉर्डवर घेतो की वक्फ बोर्डांवर आणि वक्फ परिषदेवर नवे जे सदस्य सोमेश, हे सगळं जाणून घ्यायचंय तुझ्याकडून, थोडंसं थांबवते, वकिलांची प्रतिक्रिया येते, पुन्हा येते तुझ्याकडे।
ऑर्डर आपने सुन लिया। हमारे काउंसिल निजाम पाशा ने उस बात काउंसिल है किसी पेटिशनर की तरफ से काउंसिल है, मेरी फ्रेम में हुआ है। अब आइंदा फिर जब पेशी होगी हम लोग कोशिश करेंगे, तो यही बात करेंगे। और कुछ आज मूवमेंट क्यों कर रहे हैं? नहीं, अभी जो सुप्रीम कोर्ट ने तो कह दिया है कि वक्फ बाय यूजर पे सुप्रीम कोर्ट ने 12 में स्टे लगाया है, और वक्फ बाय यूजर के डिलीशन पर स्टे लगाया है, और साथ ही साथ कोई सेंट्रल वक्फ काउंसिल के बनाने पर स्टे लगाया गया है, स्टेट वक्फ बोर्ड के बनाने पर स्टे लगाया गया है। पूरे सर आज के पैनल में आप मुतमईन हैं सर, क्योंकि कल सुप्रीम कोर्ट 3 डायरेक्शन देने वाला था, लेकिन आप सेटिस्फाई है आज का जो फैसला है उससे आप सेटिस्फाई हैं सर? कितना आश्वस्त? देखिए, मैं जॉइंट वर्किंग कमेटी ऑफ पार्लियामेंट का मेंबर था। जितने अमेंडमेंट सरकार ने उसमें लाए थे, हमने उसकी मुखालिफत की और हमने डाइसेंट रिपोर्ट दिया। पार्लियामेंट में भी मैंने उस पूरे बिल की मुखालिफत की है। तो ये कहना कि मैं दूसरे बिल के प्रोविजंस को मान लूंगा, ये सवाल पैदा नहीं होता। हम पूरे उस बिल को उस एक्ट को अनकॉन्स्टिट्यूशनल मानते हैं, और ये आर्टिकल 25, आर्टिकल 26, 14 और 15 और 29 का ग्रेव वायलेशन है। ये हम पहले से ही बोल किया है, और आज फिर आपके सामने रिपीट कर रहा हूँ। No. See, let us be very careful. The Honorable Supreme Court, as rightly pointed out by my counsel, Mr. Nizam Pasha, the Supreme Court has said that the Central Waqf Council and the State Waqf Boards will not be constituted. Waqf by user cannot be deleted. Now, there are other provisions also which we as a party have come to the Honorable Supreme Court that calling it unconstitutional. Now, whenever it will be heard, our counsel, Mr. Nizam Pasha, on behalf of me, will be arguing it. As you know very well, that during the deliberations of the Joint Working Committee, I have given a dissent report opposing all the amendments that were proposed by the government. And during the debate in the Parliament on the consideration or passing of that bill, I have opposed each and हा every संपूर्ण कायदाच असंविधानिक असल्याचं आम्ही ठामपणे सांगत असल्याचं असदुद्दीन ओवैसी म्हणालेत। पुन्हा एकदा जाऊयात, सोमेश कोलगे आपल्यासोबत आहेत। सोमेश, तू सविस्तर सांगत होतास, कोर्टानं नेमकं काय सांगितलंय? कुठल्याही स्वरूपाचे आपण ज्याला म्हणतो लेजिस्लेटिव्ह पॉवर्स असतात, तर त्या स्वरूपाचे आपण ज्याला म्हणतो लेजिस्लेटिव्ह पॉवर्स असतात, तर त्या लेजिस्लेटिव्ह पॉवर्सच्या बाबतीमध्ये स्टे दिला जात नाही, स्थगिती दिली जात नाही। एक्झिक्युटिव्ह पॉवर्स ज्या असतात, कार्यपालिकेच्या प्रशासनाचे जे अधिकार असतात, म्हणजे एखाद्या ठिकाणी तर त्यावरती अधिकाऱ्यांच्या अधिकारावर स्टे दिला जाऊ शकतो। आता वक्फच्या कायद्यासंदर्भात जे सांगण्यात आले त्यानुसार डिनोटिफाय करणं एखादी लँड हा कलेक्टरचा अधिकार आहे। तर त्या अनुषंगाने कोर्ट म्हणालं की डिनोटिफिकेशन सध्या वक्फ बाय युजरचं होणार नाही पुढच्या 7 दिवसांकरिता। आणि त्यासोबतच त्यांनी असंही म्हटलंय की केंद्र सरकारने स्वतःहून म्हटलं की वक्फ बोर्ड जे वेगवेगळे आहेत आणि वक्फ परिषदा, वक्फ बोर्डांवरती नियुक्ती करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत, आणि वक्फ परिषद म्हणजे वकफ काउन्सिलवर नियुक्त करण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे आहेत। तर या वकफच्या ज्या वेगवेगळ्या नियुक्त्या आहेत त्या होणार नाहीत। नवीन कायद्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने सुनावणी दरम्यानच्या काळात कुठली होणार नाही ट्रायब्युनल पुढे, आणि 7 दिवसांच्या कालावधीमध्ये केंद्र सरकार त्यांचं म्हणणं सादर करेल। आता जनरली कायद्याच्या बाबतीत जी प्रोसिजर आहे, प्रक्रिया आहे, त्यानुसार एकतर कायदा हा घटनात्मक दृष्ट्या वैध ठरतो किंवा तो अवैध ठरतो, त्यावर कुठल्याही प्रकारची स्थगिती ही कोणत्याही कोर्टाला या देशाच्या देता येत नाही। तो वैध अवैध ठरतो जर तो राज्यघटनेशी विसंगत आहे असा जर निष्कर्ष न्यायालयाने मांडला तर। त्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीवर स्थगिती नाहीये। 5 वर्ष इस्लामची प्रॅक्टिस करणारा माणूसच वक्फ डिक्लेअर करू शकतो, वकफ संपत्ती घोषित करू शकतो। तर या बाबतीतल्या तरतुदीवर सुद्धा कोणत्याही स्वरूपाची स्थगिती दिलेली नाहीये, आणि कोर्टाने तसं स्पेसिफिकली म्हटलं देखील आहे की आम्ही आता कोणत्याही स्वरूपाचं मॅटर हे डिसाईड करत नाहीये, आम्ही अंतिम निर्णय करत नाहीये, परंतु सर्वसाधारण सोयीचा भाग म्हणून
केंद्र सरकार म्हणालं की आम्ही 7 दिवसाचा आम्हाला अवधी द्या, त्या वेळात आम्ही आमचं म्हणणं मांडतो. सर्व राज्य सरकारांचे प्रतिनिधी सुद्धा इथे हजर नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारांच्या अधिकाराबाबत काही निर्णय करणं योग्य ठरणार नाही. तर त्या सगळ्या युक्तिवादानंतर कोर्टाने असं म्हटलं की ठीक आहे, केंद्र सरकारचं जे आश्वासन आहे ते आम्ही रेकॉर्डवर घेतो. केंद्र सरकारचं अश्युरन्स आहे की वकफ बोर्डावर, वकफ परिषदेवर नव्या नियुक्त्या कुठल्याही सदस्यांच्या होणार नाहीत. ज्या नवीन कायद्याच्या अनुषंगाने ज्याच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत त्या कुठल्याही सदस्यांच्या नियुक्त्या आता होणार नाहीत आणि कलेक्टर वकफ बाय युजर उपयोगाने आणि वापरकर्त्यांमार्फत ज्या मालमत्ता या वकफ म्हणून आतापर्यंत नोटिफाय झाल्या असतील, म्हणजे अधिसूचित झालेल्या असतील, त्या मालमत्तांचं नेचर हे कलेक्टरनी डिनोटिफाय करू नये. म्हणजे त्यांना अधिसूचना काढून या बाबतीत कलेक्टरनी त्या सगळ्या प्रॉपर्टीची जी एकूण आतापर्यंतचं जे कॅरेक्टर आहे ते बदलू नये अशा स्वरूपाचा एक अंतरिम आदेश हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. तो म्हणजे पुढील सुनावणीपर्यंत या बाबतीत होणार नाही. आणि हे जर सगळे अधिकार म्हणजे आपण जर पाहिलं तर नव्या कायद्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारला जे अधिकार मिळाले होते, राज्य सरकारला जे अधिकार मिळाले होते, त्या अधिकारांची अंमलबजावणी होणार नाही अशा स्वरूपाची एक तरतूद. बरोबर आहे. अत्यंत महत्वाचा मुद्दा तू इकडे उपस्थित केला सोमेश, की अंमलबजावणी होणार नाही यावर कोर्टानं विशेष लक्ष दिलेलं आहे. वकील सिद्धार्थ शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत. शिंदेजी, सुप्रीम कोर्टानं काही अटी शर्ती घातलेल्या आहेत सध्याच्या सुनावणी दरम्यान. सोप्या भाषेत जर हे सगळं समजावून सांगायचं झालं तर कोर्टानं नेमकं काय सांगितलं? नाहीये, फक्त केंद्र सरकारनी कोर्टाला आश्वासित केलं आहे 2 पॉइंटवर. त्यांनी सांगितलंय की पुढची सुनावणी होईपर्यंत आम्ही नवीन ऍक्ट प्रमाणे जे बाहेरचे मेंबर आहेत, नॉन मुस्लिम मेंबर, त्यांची नियुक्ती करणार नाही वक्फ बोर्डावर. आणि त्यांनी सांगितलंय की जे कोर्टानी किंवा गॅझेटनी एक प्रॉपर्टी वक्फ प्रॉपर्टी डिक्लेअर केली आहे त्याच्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. फक्त तेवढंच. खरं कोर्ट अंतरिम आदेश पास करणार होतं, पण केंद्र सरकार म्हणलं की जर तुम्ही हे केलं तर खूप हे लांबेल आणि कायदा अंमलबजावणी होऊ शकणार नाही. त्यामुळं कोर्टाला आश्वासित केलंय केंद्र सरकारनी आणि आता 2 आठवड्यानंतर ह्याच्यावर सुनावणी होणार आहे. आणि कोर्टाने असंही सांगितलंय की आमच्याकडे 150च्या वर याचिका आहेत, तर आम्ही त्यातल्या 5 याचिकाच ठेवू कोर्टासमोर. म्हणजे पुढच्या सुनावणीला फक्त 5 याचिकाच ठेवल्या जातील, सिम्बॉलिक, एकदम जास्त खिचडी नको असं कोर्टाचं म्हणणं होतं. तर 5 याचिका ठेवल्या जातील आणि पुढं या मॅटरला नाव रिगार्डिंग वक्फ अमेंडमेंट बिल असं एक मेन नाव असेल, दुसरं कोणाचं नाव नसेल. केंद्र सरकारने 2 आश्वासनं दिलेली आहेत, त्यामुळे अंतरिम स्थगिती मिळालेली नाहीये. केंद्र सरकारच्या आश्वासनावरच कोर्टाने हे निर्देश, हे ऑर्डर दिलेली आहे की 2 आठवड्याच्या आत रिप्लाय आणि रिजॉइंडर प्लीडिंग्स कंप्लीट होतील आणि 2 आठवड्यानंतर परत हे मॅटर ऐकलं जाईल. सरन्यायाधीश 14 मेला रिटायर होत आहेत, 13 मेला हे सरन्यायाधीश, त्याच्या आतच ही सुनावणी होणार आहे. आज जे आश्वासन केंद्र सरकारकडून दिलं गेलं आणि जे रेकॉर्डवर घेतलं गेलं त्यातून नेमकं साध्य काय होणार आहे पुढच्या सुनावणीपर्यंत? बघा, पुढच्या सुनावणीपर्यंत आता रिप्लाय म्हणजे ज्या याचिका आहेत त्याच्यात केंद्र सरकार, वक्फ बोर्ड, दुसरे याचिका करते त्याच्यात रिप्लाय देतील, मग त्याच्यात रिजॉइंडर दिला जाईल, म्हणजे लेखी प्लीडिंग्स कंप्लीट होतील. आणि सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलंय की 2 आठवड्यानंतर हे मॅटर लागेल. इट विल ओनली बी फॉर इंटरिम डायरेक्शन्स. त्यावेळेस एखाद्या वेळेस ते काहीतरी अंतरिम आदेश किंवा स्थगिती एखाद्या वेळेस देऊ शकतील, पण तुर्तास त्यांनी सांगितलंय 2 आठवड्यासाठी हे 2 मेन पॉइंट केंद्र सरकारने आश्वासन दिलंय की ह्याच्यावर आम्ही अंमलबजावणी करणार नाही आणि ते आश्वासन गृहीत धरून कोर्टाने ही ऑर्डर पास केलेली आहे. या सगळ्या सुनावणीमध्ये राज्य सरकारांच्या प्रतिनिधींची भूमिका नेमकी काय आणि किती महत्वाची राहते? बघा, आता 5 ते 6 राज्य सरकार जे भाजप प्रणित राज्य सरकार आहेत त्यांनी ऑलरेडी हस्तक्षेप याचिका ह्याच्यात दाखल केलेल्या आहेत वक्फ बिलच्या सपोर्टमध्ये. आता त्यांना लेखी उत्तर द्यावं लागेल. तर आता लेखी ह्या येणाऱ्या 2 आठवड्यामध्ये दोन्ही बाजूंकडून लेखी उत्तरं, रिप्लाय, रिजॉइंडर सादर केले जातील. म्हणजे कोर्टासमोर मेन फाईल तयार होईल आणि मग ह्याच्या पुढे आर्ग्युमेंट्स होतील. तर पुढच्या तारखेला काही मोठं जास्त होणार नाहीये. काही अंतरिम आदेश असला तर तो पास केला जाईल आणि ही सुनावणी माझ्या मते आता कमीत कमी काही महिने किंवा वर्ष कोर्टासमोर चालेल. कारण तुम्हाला माहित असेल 1995चा जो वक्फ कायदा आहे त्याच्याबद्दलची सुनावणी पण काही हायकोर्टांमध्ये अजून पेंडिंग आहे.
तर ह्या कायद्याबद्दल सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय की पूर्णपणे स्थगिती आम्ही काय देणार नाहीये, कारण हा पार्लमेंटनी पास केलेला कायदा आहे. 2 आठवड्यानंतर बघू आता सुप्रीम कोर्ट काय स्टँड घेतं लेखी समोर सादरीकरण झाल्यावर, आणि त्याच्यानंतर आपल्याला समजेल. पण माझ्या मते कमीत कमी काही महिने किंवा वर्ष हे प्रकरण आता कोर्टात चालेल. सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की कोर्टानं असं सांगितलं की सध्या परिस्थिती जैसे थे ठेवा. जरी कायद्याला स्थगिती दिलेली नसली तरी त्याच्या अंमलबजावणीला पूर्ण स्थगिती दिली आहे नाही, की पार्शियली स्थगिती दिली आहे? नाही, स्थगिती कोर्टाने दिलेली नाहीये. खरं कोर्ट स्थगिती देणार होतं, पण केंद्र सरकार म्हटलं की आम्हीच तुम्हाला आश्वासित करतो की ह्या 2 मुद्द्यांवर आम्ही पुढे कारवाई करणार नाही पुढचे 2 आठवडे. त्यामुळे तुम्ही ऑफिशियली स्थगिती देऊ नका, कारण जर तुम्ही स्थगिती दिलं तर मग हे प्रकरण अजून चिघळेल आणि मग त्याच्यावर अंमलबजावणी कधीच होणार नाही, कारण कोर्टाने एकदा स्थगिती दिली की मग ते उठवायला खूप वेळ लागतो. तर आता जी काय स्थगिती मिळवायची आहे ते पुढच्या 2 आठवड्यानंतरच आपल्याला समजेल की कोर्ट ही स्थगिती देईल का, कायम ठेवेल का, हे आश्वासन जे आहे केंद्र सरकार ते पाळतं का. तोपर्यंत ते पाळणं हे त्यांना गृहीतच आहे, त्यांना पाळावंच लागेल केंद्र सरकारला हे आश्वासन. आणि फक्त 2 मुद्द्यांवर आश्वासन आहे. मी परत सांगतो की वक्फचे मेंबर नॉन मुस्लिम जे आहेत त्याची अपॉइंटमेंट आम्ही करणार नाही, आणि ज्या वक्फच्या प्रॉपर्टी ऑलरेडी कोर्टाने किंवा गॅझेटमध्ये पारित केलेल्या आहेत, कोर्टाने सांगितलंय की ही वक्फ प्रॉपर्टी आहे, त्याच्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. कारण नवीन कायद्याप्रमाणे कलेक्टरच्या मार्फत हस्तक्षेप करून वक्फची प्रॉपर्टी तुम्ही पब्लिक यूजसाठी सरकारकडे घेऊ शकत होता. त्याच्यावर अंमलबजावणी केंद्र सरकार आणि वेगवेगळे राज्य सरकार करणार नाही. ह्या आश्वासनावरच कोर्टाने सांगितलं आहे की 2 आठवड्यानंतर आपण परत हे प्रकरण ऐकू. म्हणजे सर, आपण जर पाहिलं तर या संपूर्ण कायदा पारित होण्याच्या प्रक्रियेमध्ये हेच 2 कळीचे मुद्दे होते की बिगर मुस्लिमांची नियुक्ती आणि वक्फची प्रॉपर्टी. पण हे 2 मुद्दे सोडले तर त्या कायद्यामध्ये जी कलमं आहेत त्या अनुषंगानं कारवाई करता येऊ शकते किंवा त्या कलमांची अंमलबजावणी आता करता येऊ शकते? हो, बघा, पण हे 2 मुद्दे मेन मुद्दे असल्यामुळे ह्याच्यावर तर कारवाई त्यांना करता येणार नाही. आणि केंद्र सरकारला आता माहित आहे की 2 आठवड्यानंतर परत हे मॅटर येणार आहे. तर मला नाही वाटत या 2 आठवड्यात काही अंमलबजावणी किंवा कारवाई केंद्र सरकार या पूर्ण कायद्याबाबत करेल, कारण मग परत प्रकरण थोडं चिघळेल. त्यामुळे 2 आठवड्यानंतरच कोर्ट काहीतरी करू शकतं किंवा मग केंद्र सरकार काहीतरी कोर्टाला आश्वासन नवीन काहीतरी देऊ शकतं. काही वेळापूर्वी असदुद्दीन ओवैसींची प्रतिक्रिया आली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हा संपूर्ण कायदाच असंविधानिक आहे आणि हे आम्ही कोर्टामध्ये सिद्ध करू. हो, कारण बघा, तुम्ही कपिल सिब्बलांचं पण तेच म्हणणं होतं. कपिल सिब्बल म्हणत होते की हे राज्यघटनेचा हा अवमान आहे. जरी केंद्र सरकारने म्हणजे पार्लमेंटनी राष्ट्रपतींनी याला मंजुरी दिलेली आहे, तर आमच्या म्हणजे मुस्लिम धर्मावर हे अतिक्रमण झाल्यासारखं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. कोर्टाने हे सगळे दोन्ही बाजूंना काल पण आज पण व्यवस्थित ऐकलं. दोन्ही बाजूंना बरेचसे प्रश्न पण विचारले, पण कोर्टाने स्पष्ट केलंय की पूर्णपणे हा स्थगिती आम्ही ह्या कायद्यावर देणार नाहीये. काही मुद्दे आहेत त्याच्यात आम्हाला पण काही डाऊट आहे, तर केंद्र सरकार त्याच्यावर लेखी स्पष्टीकरण आता देईल आणि 2 आठवड्यानंतरच आपल्याला नक्की कळेल की हा कायदा कोणत्या दिशेने आता चालला आहे. सर, अगदी एक शेवटचा प्रश्न विचारते. 7 दिवसांची मुदत केंद्र सरकारला त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी दिलेली आहे. कोणते मुद्दे आहेत ज्यावर केंद्र सरकारला स्पष्टीकरण द्यायचंय, आपलं म्हणणं मांडायचंय? मेन कळीचे ह्या 2 मुद्द्यांवरच त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागेल की नॉन मुस्लिम नवीन ऍक्ट प्रमाणे तुम्ही नॉन मुस्लिम मेंबर जे ठेवलेले आहेत, कारण याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की हिंदू कायद्यांसंबंधी, हिंदू ट्रस्ट संबंधी किंवा सिख समाजाच्या ह्याच्या संबंधी तुम्ही बाहेरचे लोक नसतात, त्याच्यात त्या समाजाचेच लोक असतात. मग मुस्लिम समाजाचा जो कायदा आहे मुस्लिम समाजाबद्दल, त्याच्यात तुम्ही बाहेरच्या लोकांना का ठेवत आहात? केंद्र सरकारचं काय म्हणणं आहे की जसं दुसऱ्या धर्मांना ट्रस्टचा कायदा लागू होतो तसा तुम्हाला पण ट्रस्टचा कायदा लागू व्हायला पाहिजे. तर ह्याच्यावर आता लेखी उत्तर स्पष्टीकरण केंद्र सरकारला द्यावं लागणार आहे या 2-3 पॉइंट्सवर. आणि ओव्हरऑल आता कसं आहे की ह्या 7 दिवस आणि पुढचे 5 दिवस म्हणजे 12 दिवसाच्या नंतर जेव्हा मॅटर लिस्ट होईल तेव्हा कोर्टासमोर सगळे लेखी आर्ग्युमेंट्स तयार असतील. त्यामुळे मग कोर्टाला अजून सोपं जाईल की पुढे काय ह्याच्यावर निर्णय द्यायचा ते सांगायला. सर, आपले मनापासून आभार. या मुद्द्यावरती सविस्तर मार्गदर्शन केलं आणि विश्लेषण केलं त्यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.